आज खरं तर पवार होते कार्यक्रमाला, शरद मोठे पवार, आणि तुमची देखील उपस्थिती खरं तर प्रार्थनीय होती सगळ्यांचे. कार्यक्रम नॉन पॉलिटिकल होता. सातारा मित्रमंडळ हडपसरच्या वतीनं हा कार्यक्रम केला होता. मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे. आमदार या नात्यानं मला आमंत्रित केलं होतं आणि आमच्या भागामध्ये सातारा मित्रमंडळाचं मोठं सगळे काम आहे, त्याच्यामुळं मी या कार्यक्रमाला आलो होतो. त्यामुळं तुमच्या जे सगळे काही विचारायचं आहे त्याचं काही हे औचित्य नाही. कार्यक्रम राजकीय नव्हता, नॉन पॉलिटिकल कार्यक्रम होता. कार्यक्रमामध्ये कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम हा सातारा मित्रमंडळाचा होता. त्याचा एक प्रोटोकॉल ठरलेला होता. त्या प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रम झाला. इतर कार्यक्रमाला जाणार आहे का? पवार साहेबांची इतर कार्यक्रम आहेत मला माहीत नाही आहे इतर कार्यक्रमाचं, कारण हा माझा मतदारसंघ नाही आहे. हा मतदारसंघ पुणे कॅन्टोन्मेंट आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा मी लोकप्रतिनिधी नाही. मी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे. इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सन्माननीय आमदार सुनील कांबळे आहेत. त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये इतर कुठलेही कार्यक्रम नाही. पवार साहेबांसोबत काय संभाषण झालं तुमचं? मी तुम्हाला परत एकदा सांगितलं की कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता. हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता. त्याचे ज्या पुरस्कार्थी आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं. त्यामुळं एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे. मी परत आपल्याला सांगतोय की कार्यक्रम राजकीय नव्हता, अराजकीय कार्यक्रम होता. सातारा मित्रमंडळाचा कार्यक्रम होता. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्या कार्यक्रमाची TRP वाढवायसाठी उगाच चुकीचे प्रश्न विचारू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.